नुकताच केतकी चितळेचा एक व्हिडिओ व्हायरल झाला। त्यात महाराष्ट्र सरकारने वक्फ बोर्डाला दिलेल्या 10 कोटींच्या निधीबद्दल तिने आक्षेप नोंदवलेला दिसतोय। व्हिडिओ व्हायरल झाला आणि वक्फ बोर्डाबद्दल चर्चा जोर धरू लागल्या। तर चला आज आपण वक्फ बोर्डाबद्दल अधिकची माहिती जाणून घेऊया। नमस्कार, मी ऋषी आणि तुम्ही पाहतात सत्य पे सत्ता, थोडक्यात पण महत्त्वाचे। वक्फ बोर्ड काय पहिल्यांदा चर्चेत आलेलं नाहीये। वक्फ बोर्डाकडे असलेल्या अधिकारांचा या बोर्डानं गैरवापर केला असा आरोप अनेकदा झाला। बोर्डाने अनेक वेळा इतरांच्या मालकीच्या जमिनीवर दावा केल्याचेही गंभीर आरोप आहेत। वक्फ बोर्ड हा मुस्लिम धर्माशी संबंधित आहे। 2023 मध्ये भाजप आमदार हरनाथ सिंग यादव यांनी वक्फ बोर्डाचा 1995चा कायदा रद्द करण्याची मागणी केली होती। तेव्हाही हा विषय चर्चेत आला होता। आता हे वक्फ म्हणजे काय? तर वक्फ म्हणजे मुस्लिम धर्माच्या व्यक्तीने इस्लामी विधीनुसार धार्मिक, पवित्र किंवा धर्मदाय म्हणून मान्य केलेल्या प्रयोजनासाठी कोणत्याही संपत्तीचे दान करणे। हे दान कोणत्याही संपत्तीच्या स्वरूपात असू शकतं। मशीद, कब्रस्तान, शाळा, महाविद्यालय, पानपोई, पूल, अन्नदान, ताजिया, खानका, प्रार्थना सत्रांची व्यवस्था, गरिबांना सर्वसाधारण मदत, अशा मुसलमानी धर्माप्रमाणे अनुज्ञेय असलेल्या कोणत्याही प्रयोजनासाठी वक्फ निर्माण करता येतो। सोप्या भाषेत म्हणायचं झाल्यास इस्लाम मानणाऱ्या कोणत्याही व्यक्तीने दिलेलं दान हे वक्फ समजलं जातं। त्यांच्या मते हे दान पवित्र समजलं जातं। याशिवाय एखाद्या संपत्तीचं बऱ्याच काळापासून धार्मिक कार्यासाठी वापर होत नसेल तर त्या जागेला सुद्धा वक्फ म्हटलं जातं। आता वक्फ या शब्दाचं मूळ बघूया। वक्फ हा अरबी शब्द वकुफापासून आलेला आहे, ज्याचा अर्थ राहणे असा होतो। वक्फ म्हणजे ट्रस्टची मालमत्ता सार्वजनिक कल्याणासाठी समर्पित करणे। इस्लाममध्ये ही एक प्रकारची सेवाभावी व्यवस्था आहे। वक्फ म्हणजे इस्लाम धर्माच्या अनुयायांनी दान केलेली मालमत्ता। हे जंगम आणि अचल दोन्ही असू शकतं। ही संपत्ती वक्फ बोर्डाच्या अंतर्गत येते। आता प्रश्न असा आहे की हे दान कोण करू शकतं? कोणतीही प्रौढ मुस्लिम व्यक्ती आपल्या नावावर असलेल्या मालमत्तेला वक्फला दान करू शकते। दान पद्धती ऐच्छिक आहे, त्यात कोणतीही सक्ती नाही आहे। इस्लाममध्ये जी कर्तव्य आहेत त्यापैकी एक म्हणजे जकात। जकात म्हणजे दान। मुस्लिमांना आपल्या संपत्तीच्या 2.5% संपत्तीचं दान अनिवार्य आहे। एकदा ही संपत्ती दान केली की त्यावर कुणाचाही मालकी हक्क नसतो। दान केलेली संपत्ती ही अल्लाहची संपत्ती मानली जाते। दान केलेल्या संपत्तीची देखरेख करण्याची जबाबदारी वक्फ बोर्डाकडे येते। एखाद्या व्यक्तीने दान केलेली संपत्ती तो पुन्हा घेऊ शकत नाही। जर कोणी म्हणालं की आमच्या पूर्वजांनी ही संपत्ती दान केली होती पण आता आम्हाला ती परत पाहिजे, तर या गोष्टी करणाऱ्याला वक्फ बोर्डात थारा नाही। आज रोजी भारतात मिलिटरी, रेल्वे यांच्यानंतर वक्फ बोर्डाकडे सर्वात जास्त जमीन आहे असं सांगितलं जातं। भारताच्या वक्फ व्यवस्थापन प्रणालीच्या माहितीनुसार देशातील सर्व वक्फ बोर्डाकडे मिळून एकूण 8,54,509 मालमत्ता आहे। देशभरात वक्फकडे 8 लाख एकरपेक्षा जास्त जमिनीचा मालकी हक्क आहे। भारतात वक्फ बोर्डाची स्थापना 1954 मध्ये करण्यात आली। 1954च्या वक्फ कायद्यात 1995 साली बदल करण्यात आला। त्यानंतर बदल करण्यात आलेला नाहीये। वक्फ कायदा 1995च्या कलम 3 नुसार कोणतीही मालमत्ता कोणत्याही उद्देशाने पवित्र, धार्मिक किंवा धर्मदाय मानली गेली तर ती वक्फची मालमत्ता होईल। वक्फ कायदा 1995 चे कलम 40 म्हणते की ही जमीन कुणाची आहे हे वक्फ बोर्ड ठरवेल। वक्फला जर एखादी जमीन आपल्या मालकीची वाटल्यास ती जमीन वक्फ बोर्डाची होईल। 1995चा हाच वक्फ कायदा काय सांगतो? जर वक्फ बोर्डला जमीन वक्फ मालमत्ता आहे असं वाटत असेल तर ती सिद्ध करण्याची जबाबदारी वक्फ बोर्डाची नाही। या उलट त्या जमीन मालकाने ही जमीन वक्फची कशी नाही याचा पुरावा देणं आवश्यक आहे। अजून एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे वक्फ ही संसदेनं कायद्याद्वारे स्थापन केलेली संस्था आहे। दान केलेली प्रत्येक जमीन ही वक्फ नसते। यासाठी वक्फनामा करणं गरजेचं असतं। त्यानंतर त्या जागेचा सर्वे केला जातो। यानंतर रजिस्ट्री होते, मग ती जागा वक्फच्या ताब्यात जाते। वक्फची संपत्ती किती आहे हे चेक करायचं असेल तर www.wamsi.nic या वेबसाईटवर तुम्ही पाहू शकता। वक्फबद्दल सगळ्यात महत्त्वाची गोष्ट सांगायची झाल्यास त्यांच्याबद्दल सांगितलं जातं की वक्फने मनात आणलं तर ते कोणाच्याही संपत्तीवर दावा सांगू शकतात। तर हे लक्षात घ्या की हा दावा भ्रामक आणि चुकीचा आहे। वक्फ कायद्यातील तरतुदीनुसार वक्फ फक्त त्याच जमिनीवर दावा करू शकतं जी जमीन मुस्लिम व्यक्तीची असेल आणि जी धार्मिक कार्यासाठी दिलेली असेल। म्हणजे इतर धर्मियांची वैयक्तिक संपत्ती आणि मुस्लिम व्यक्तीच्याच वैयक्तिक संपत्तीवर वक्फ दावा करू शकत नाही। जर वक्फला वाटलं की ही त्यांची संपत्ती आहे तर बोर्ड त्या संबंधित व्यक्तीला किंवा संस्थेला तशी नोटीस देतात। त्यानंतर हा विषय वक्फच्या बोर्डाकडे जातो। त्यात असतं कोण? तर शासकीय अधिकारी असतात। या शासकीय अधिकाऱ्यांची नियुक्ती सरकार करते। त्यात हिंदू, मुस्लिम असा कोणताही भेदभाव नसतो।
कुठल्याही धर्माचा अधिकारी या ट्रिब्युनलमध्ये असू शकतो. वक्फ ॲक्ट 1995 नुसार एक सर्वे कमिशनर नियुक्त केला जातो. तो वक्फ काउन्सिलने घोषित केलेल्या सर्व संपत्तीची चौकशी म्हणजे तपास करतो. यासाठी त्या संपत्तीशी संबंधित सर्व कागदपत्रे, साक्षीदार यांची मदत घेतली जाते. या वक्फ बोर्डाचं काम पाहणाऱ्या व्यक्तीला मुतवल्ली म्हणतात. आता यात सर्वात महत्त्वाचा विषय म्हणजे हा बोर्ड किंवा ही जी ट्रिब्युनल आहे तिचा निर्णय हा अंतिम असतो. यामुळेच वक्फ बोर्ड वादात अडकलेला आहे. केतकी चितळेच्या व्हिडिओमुळे पुन्हा हा वाद उफाळून आलाय. त्यामुळे बघूया की भविष्यात सरकार यावर काय निर्णय घेते.